सोलापूर महानगरपालिका महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीने सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले मॅडम यांना आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या सूचनेनुसार सोलापूर महानगरपालिका विविध संवर्गातील 249 बदली रोजंदारी कर्मचारी व 16 वाहन चालक यांना सेवेत कायम करण्यासाठी नगरसेवक चेतन नरोटे, बाबा मिस्त्री, प्रवीण दादा निकाळजे, विनोद दादा भोसले, ट्रेड युनियनचे अध्यक्ष कामगार नेते बापूसाहेब सदाफुले, सचिव विठ्ठल सोनकांबळे, कार्याध्यक्ष योहान कानेपागुलू, खजिनदार अरुण मैत्रे, रामचंदन शिवे, सतीश कांबळे या शिष्टमंडळाने आयुक्त दालनामध्ये भेट घेऊन चर्चा करून निवेदनपत्र सादर करण्यात आले। या निवेदनपत्रात असे म्हटले आहे की गेली 25 ते 30 वर्षांपासून सोलापूर महानगरपालिकामध्ये विविध संवर्गातील 249 बदली रोजंदारी कर्मचारी व 16 वाहन चालक हे प्रामाणिकपणे आपली सेवा बजावत आहेत। या कर्मचाऱ्यांना मनपामध्ये सेवेत कायम पदावर समाविष्ट करून घेण्याबाबत तत्कालीन नगर विकास खाते मंत्री व सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आमदार प्रणितीताई शिंदे, तत्कालीन आयुक्त पी शिवशंकर व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनचे शिष्टमंडळ यांच्या समवेत दिनांक 25 जानेवारी 2022 रोजी बैठक आयोजित केली होती। या बैठकीमध्ये तत्कालीन नगर विकास मंत्री व सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक खास बाब म्हणून 249 बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याचे निर्देश दिले होते। त्या अनुषंगाने सोलापूर महानगरपालिका प्रशासनाने दिनांक 19 मे 2023 रोजी माननीय आयुक्त शीतल तेली उगले यांनी महाराष्ट्र शासनाकडे प्रस्ताव सादर केला असता सदर प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी शासनाकडे दाखल करून 1 वर्ष पूर्ण होत असून मध्यंतरी या प्रस्तावासाठी सोमपातील सामान्य प्रशासन विभागातील 2 अधिकारी नगर विकास खात्याकडे या प्रकरणाबाबत पाठपुरावा करण्याकरिता गेले असता त्यांच्यामध्ये व नगर विकास खात्यामधील अधिकाऱ्यांमध्ये काय चर्चा घडून आली किंवा या प्रस्तावातील काही अडचणी किंवा काही त्रुटी असतील त्याची आजतागायत सामान्य प्रशासन विभागाने कुठेही कार्यवाही किंवा पाठपुरावा केल्याचे दिसून येत नाही। सामान्य प्रशासन विभागाकडे ट्रेड युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी वारंवार या प्रकरणाची विचारणा केली असता याची उडवाउडवीची उत्तरे दिली जातात। या कालावधीमध्ये अनेक बदली रोजंदारी कर्मचारी मयत झाले असून अनेक जण सेवानिवृत्त होत आहेत। हे प्रकरण नगर विकास खात्याकडे 1 वर्ष प्रलंबित असून यावर कसलीही हालचाल दिसून येत नसल्याने व बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम न करून घेतल्यामुळे बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम अवस्था निर्माण झाली आहे। तरीही लक्ष घातलं नाही, त्यामुळे आज आम्ही सर्वजण युनियनच्या वतीनं आयुक्त साहेबांना भेटलो आणि आयुक्त साहेबांनी म्हणले हे बाब गंभीर आहे, याच्यामध्ये ते देखील लक्ष घालतील। त्यांनी आम्हाला सांगितलं की आपले आमदार जे आहेत प्रणितीताई शिंदे यांच्यामार्फत तुम्ही थोडं तिथं जोर लावा भाऊ, आम्ही देखील तुमच्याबरोबर आहे। त्यामुळे आता आम्हाला कळालं की आपले फैल कुठं आहे, काय आहे आणि आपण काय केलं पाहिजे, त्या अनुषंगाने आपण आता सगळे कामाला लागू। आज आयुक्ताला भेटलो आपण, उद्या आमदार ताई साहेबांना भेटू आणि ही सगळी परिस्थिती सांगू आणि आपल्या हक्काचं आहे, म्हणजे जवळजवळ एक माणूस 20-20 वर्ष निश्चित त्याला आपण पाठपुरावा करून 49 रोजंदारी कामगारांना कायम करण्यासाठी अनेक वेळा महानगरपालिकेमध्ये मी ठराव केलेले आहे, ते ठराव शासनाने केलेलं आहे। आता त्या ठरावाची तुम्ही पाठपुरावा करा म्हणून आता ऐकून सांगितले। मी सुद्धा सोलापूर महानगरपालिका महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेडच्या वतीने सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले मॅडम यांना आमचे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मार्गदर्शक माननीय शहराध्यक्ष चेतन भाऊ नरोटे, नगरसेवक बाबा मिस्त्री, तसेच आमचे विनोददादा भोसले, प्रवीणदादा निकाळजे आत्ता 249 कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव पाठवून 1 वर्ष झालेले आहे, त्यावर कुठलीही कारवाई होताना दिसत नाही। आत्ताच आयुक्त साहेबांना आमच्या सर्व मार्गदर्शनाने विचारलं तर आयुक्त मॅडमने आता सांगितले की 249 कर्मचाऱ्यांना कायम करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाच्या 2 अधिकाऱ्यांना आपण पाठवलं होतं, त्या अधिकाऱ्यांना परत एकदा आपण तिकडे पाठवू आणि कामाला गती देऊ। या ठिकाणी आज आयुक्त साहेबांनी एक सकारात्मक भूमिका या 249 कर्मचाऱ्याबद्दल घेतलेली आहे। प्रश्न मार्गी लावू असं आमदार लोकप्रिय प्रणितीताई शिंदे यांनी आमचे मार्गदर्शक माननीय चेतन भाऊ नरोटे यांना सांगितलेल्या सूचनेप्रमाणे भाऊ आज आले आणि आयुक्तांना भेटले आणि हा 249 कर्मचाऱ्यांचा प्रश्न लवकरच मार्गी लोकप्रिय आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या माध्यमातून लागणार आहे। काही कर्मचारी घनकचरा व्यवस्थापन विभागाकडे साफसफाई व घाणीचे काम असल्याने अनेक जण रोगराईने त्रस्त आहेत। आयुक्त यांनी या प्रकरणाची योग्य ती दखल घेऊन 249 बदली रोजंदारी कर्मचारी व 16 वाहन चालक कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर सेवेत कायम समाविष्ट करून घ्यावे असे निवेदनात पत्रात म्हटले आहे।